नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आजच्या भागामध्ये काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर आज असं होतं की अद्वैत आणि सरोज नाश्ता करायला बसलेले असतात आणि पूर्ण लक्ष कलाचं अद्वैतवर असतं आणि हे सगळं सरोज पाहत असते आणि ती तिला म्हणते, काय चाललंय तुझं इथे? तू इथे उगाचच रेंगाळतेस, हे माझ्या लक्षात आलं नाही असं समजू नकोस, समजलं ना? काम कर। तोपर्यंत अद्वैतचा नाश्ता होतो आणि तो ऑफिसला जायला निघतो। तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो मोबाईल विसरला आहे आणि कला किचनमधून वाट पाहत असते की तो तिला बाय बाय करेल किंवा तिच्याकडे एकदा तरी पाहिल। त्याच्या लक्षात येतं मोबाईल राहिलाय, म्हणून तो एका जागी थांबतो आणि मोबाईल घ्यायला पुन्हा वळतो। तर तिला वाटतं तो तिला बाय बाय करायला वळलेला आहे, तर तो अजिबात तिच्याकडे लक्ष देत नाही, मोबाईल घेतो, आईला जातो म्हणतो आणि तो निघून जातो। त्याच वेळेस कलाच्या मनात असं येतं की कसं ना, आईला जातो म्हटला, तसं मला म्हटलं असतं तर काय फरक पडला असता। आता इकडे नैना शिड्यांवरून खाली उतरते आणि अंजू तिथेच लादी पुसत असते। तर नैनाचा ओल्या लादीवर पाय पडतो आणि ती म्हणते, शी किती घाण करून ठेवले, पटापट कामं उरकून घे, माझा पाय पडला, इथून पण नीट पुसून घे। आणि तेवढ्यात आबा बाहेर येतात आणि आबांचा खोकलेला आवाज येतो तिला। तर तिला कळतं की आबा येत आहेत, थोडंसं मी आता नाटक करते। आणि तेव्हा ती अंजूला म्हणते, अगं किती काम करशील एकटीच, चल मी तुला मदत करते, चल मी लादी पुसून घेते, दे मला, अशी करते। आणि तेवढ्यात ती बघते तर तिकडून रोहिणी सुद्धा येते। तर ती म्हणते, आता हिची सून अशी घरची कामं करणार म्हटल्यावर हिला चालणार नाही, त्याच्यामुळे हिच्या समोर पण आपण ड्रामा करूया। तेच ते म्हणते, माव म्हणलो मी हिला हेच सांगत होती की मी लादी पुसून घेते, मी तुला कामात मदत करते, तेच सांगते बघा ना। आणि तेवढ्यामध्ये रोहिणी म्हणते की तिची एवढी इच्छा आहे लादी पुसायची, तर तिला दे ना लादी पुसायला, करू दे ना तिला काम, असं सांगते। म्हणजे इथे ती नैनाचा निव्वळ पोपट करते। आणि यानंतर आबा म्हणतात, अंजू मला चहा घेऊन ये। नैना म्हणते अंजूला की अंजू, आबांच्याही मला गोळ्यांचे वगैरे सगळे टाइम सांग आणि घरातली काय काय कामं आहेत ते सुद्धा सांग बर का। तर आबांना ती म्हणते की आबा मीच तुम्हाला चहा घेऊन येते। तर आबा म्हणतात, अंजू तू मला चहा घेऊन ये, अजिबात मला कोणी चहा घेऊन यायचं नाही, दुसऱ्या कोणी, मला अंजू तू चहा घेऊन ये असं सांगतात आणि आबा सुद्धा तिथून निघून जातात। यानंतर रोहिणी आणि आबा जेव्हा निघून जातात तेव्हा ती म्हणते, हे थर्ड क्लास काम मी नाही करणार आहे, समजलं ना? हे फडकं घे आणि पूर्ण घराची लादी पूस आणि सगळे यायच्या अगोदर पटापट काम करून घे, समजलं ना? मी काही ही कामं करणार नाहीये, असं करून ती तिथून निघून जाते। आणि आता इकडे पाहूया कलाची काय अवस्था झालेली आहे। आता इकडे अद्वैत ऑफिसवरून यायला लेट झालेला आहे आणि कला त्याची वाट पाहते, हा कधी येणार, आज ह्याला बराच वेळ झाला, याने फोन सुद्धा नाही केला, काही झालं तर नसेल ना? आणि दरवाजाकडे डोळे लावून एकटक पाहत असते। तर आता काय करणार, फोन तर करू का, काय करत असेल तो, का उशीर झालेला आहे, असे सगळे प्रश्न तिला एकत्र जाणवत असतात। आणि यानंतर तिला रजनी मॅडम म्हणते, काय झालं ग, काय विचार करतेस? ती म्हणते, काही नाही, बघा ना अद्वैतला आज उशीर झाला ना? तर ती म्हणते, हो ना आज उशीर झाला। मग त्यानंतर आबा म्हणतात, अरे आज माझ्या गोळ्या राहून गेल्या खायच्या। तर रजनी म्हणते, कला आबांना गोळ्या देतेस का? तर कला म्हणते, हो चांदेकरला देते गोळ्या, तिच्या आठवणींमध्ये तोच असल्यामुळे तिला काहीच सुचत नसतं, ती उलट बोलते की चांदेकरला देते गोळ्या। ती म्हणतात, चांदेकरला? यानंतर ती जाऊन तिथे गोळ्या देते आणि पुन्हा दरवाजाच्या दिशेने जाते आणि हे आबा सुद्धा पाहतात। मग आबांच्याही लक्षात येतं की हिची किती तळमळ चालली आहे, अद्वैत कधी येईल या विषयावर। मग ते रजनीकडे जातात आणि म्हणतात, आता हिला त्याचा आणि त्याला हिचा विचार मनात यायला लागलाय, असं बोलून ते तिला हाक मारतात, चांदेकर। मग ती येते पळत पळत आणि म्हणते, काय झालं आबा? तर ते म्हणतात, मगाशी चक्क तुम्हाला चांदेकर म्हणून हाक मारली, हा ते बघा ना, मला चांदेकरची आठवण येत होती आणि आज बघा ना चक्क त्याला किती उशीर झालेला आहे, त्याने फोन पण नाही केला साधा, असं बोलते। तर मग आबा हसतात आणि तिथून निघून जातात की चांगलंय चांगलंय करून असं निघून जातात। ती रजनी मॅडमला म्हणते, मी आईला एक कॉल करून घेते आणि ती आईला फोन लावते। इकडे काजल आता आईसाठी सूप घेऊन आलेली असते, तिला म्हणते, चल मस्तपैकी सूप बनवलेला आहे, तुला खूप छान वाटेल आणि हा पिऊन घे। ती म्हणते, थोडं बाजूला ठेव, माझं डोकं दुखायला लागलंय, मी पिते, थांब थोडं थांब, असा विचार करते। आणि तेवढ्यात
ती म्हणते की कशाला तुम्ही जास्त विचार करता, कसं ना विचार करायचा नाही, जी गोष्ट समोर आलेली आहे त्याला सामोरे जायचं. तर तिचे वडील म्हणतात कशी ना कलासारखीच बोलायला लागले आणि तोपर्यंत नेमका कलाचा आईला फोन येतो आणि ती बोलते बघा किती सत्य आहे, म्हणजे कलाचा फोन आला ना आपण असं बोलल्यानंतर. मग आता कला विचारते आई कशी आहेस, आई विचारते तिला तू कशी आहेस, आम्ही सगळे ठीक आहोत, इकडे सगळं व्यवस्थित आहे असं कला सांगते. आणि आई सांगते मला थोडं बरं वाटत नव्हतं, डॉक्टर येऊन चेक करून गेलेले आहे, थोडा बीपीचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि डोकं सुद्धा दुखतंय. हे ऐकून ना कलाला खूप वाईट वाटतं. ती म्हणते आता मी काय करू, जाऊ का, आणि फोन ठेवून ती विचार करते मी जाते. आणि ती नैनाला म्हणते की नैनाताई चल ना, आईला बरं नाहीये, आपण दोघी पण जाऊया. पण नैना म्हणते मी त्या घरी जाणार नाही, मी इथेच थांबणार, मला नाही जायचं त्या घरी, असं मनात बोलून ती म्हणते तू जा ना, दोघींपैकी एकीने गेले तरी चालतंय. आणि हे सगळं बोलणं त्यांचं रजनी ऐकत असते. तर ती बोलते ठीक आहे. मग ती आबांकडे जाते कला आणि विचारते आबा आईची तब्येत बरी नाहीये, मी आईला भेटून येऊ का, मी आईकडे 4 दिवस राहायला जाऊ का. तर तेही चिंता करतात की अच्छा आईची तब्येत नाहीये का बरी, तर जा तू. आता ही विचार करते की आता मी अद्वैतला फोन नाही करत, मी त्याच्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवते. चांदेकर मी 4 दिवसांकरता माझ्या माहेरी चाललेले आहे, आईची तब्येत बिघडलीये. मला हे तुला सगळं समोरच सांगायचं होतं पण तुला उशीर होते आणि तू कुणाला कॉल करूनही कळवत नाही की तुला उशीर होणार आहे. घरचे काळजीत असतात, तू काय झालंय असं म्हणायला सुद्धा फोन करत नाही आणि मला तोवर थांबणे शक्य नव्हतं, यासाठी मी चिठ्ठी लिहिली आहे. आणि ही चिठ्ठी नेऊन ती एका शोपीस खाली ठेवते, त्याला दिसेल अशा जागेवरती. आणि यानंतर ती कपाटात जाऊन तिची स्वतःची कपडे काढणार असते, तर ती विचार करते नको आता ही कपडे नको घ्यायला, फक्त पर्स घेऊन मी जाते, म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर चांदेकर माझे कपडे घेऊन येईल असा विचार करते आणि ती आईकडे जाते. मग आईकडे गेल्यावरती ती आईला म्हणते आई कशी आहेस तू. मग आई बोलते अगं कशी काय आलीस तू माहेरी. आणि मग यानंतर दोघींची चर्चा चालू असते की काय ग मी आली तर काय झालं, मी आता 4 दिवस राहणारच आहे. मग 4 दिवस राहणार आहेस तू तर तुझे कपडे वगैरे पण नाही आले. तर ती म्हणते कपडे वगैरे मी घेऊन नाही आली, जशी मी आलेले आहे तसे ते कपडे सुद्धा माझे येतील, त्यामुळे तू चिंता करू नकोस, आता तू फक्त तुझी काळजी घे आणि मी इथे त्यासाठीच आलेले आहे, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि यानंतर अद्वैत पाहतो की इथे तो ऑफिसवरून येतो आणि पाहतो तर इथे चिठ्ठी ठेवलेली आहे. ती चिठ्ठी वाचताच तो कलाला कॉल करतो आणि म्हणतो काय ग कुठे गेली आहेस तू. तर ती म्हणते अरे मी कुठे गेली आहे, काय झालंय, यासाठीच तर मी चिठ्ठी लिहून ठेवली होती. तर तो म्हणतो खरंच आज कळालं, खरंच तुला अक्कल नाहीये, बुद्धी नाहीये तुला, त्यासाठीच तू ही चिठ्ठी लिहिलीस, चिठ्ठी लिहिण्यापेक्षा तू एक कॉल केला असतास मला. तर ती म्हटली की तू कॉल करायला जागेवर आहेस का, तू तरी केलास का कॉल मला. मग तो म्हणतो आता माझं डोकं दुखतंय आणि माझं डोकं दुखतंय तर निदान कॉफी तरी करून जायची, मी गरम करून घेतली असती. तर ती म्हणते तुला जर कॉफी प्यायची असेल ना तर तू इकडे ये माझ्या आईच्या घरी, मी तुला मस्त कॉफी करून देते आणि माझे येताना कपडे सुद्धा घेऊन ये, मी विसरून आली रे, घाईघाईत निघाली. तो म्हटला मी घेऊन येणार नाही. तर ती म्हणते प्लीज अरे घेऊन ये ना. तर तो म्हणतो की आईची कपडे वापर ना, मी तिथे आलो होतो तेव्हा बाबांची लुंगी दिली होतीस ना मला वापरायला, तसे आईची कपडे वापर. तर ती म्हणते अरे तुला कळतं की नाही, साडी मी घालेल पण बाकीच्या सामानाचं कसं करू, मापाचं कसं करू. तर त्याला काही समजत नाही. तो बोलतो स्पष्टपणे सांग नक्की तुला काय म्हणायचं आहे. अरे मी साडी घालेल पण बाकीच्या मापाचं काय करू, बाकीचे माप माझ्यासारखे नाही आहेत ना आईचे. तर तो म्हणतो अच्छा 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 ठीक आहे जास्त सांगू नको, जास्त कळवू नको, समजलं मला. आणि बोलतो तरी पण मी येणार नाहीये, तुझं तू बघून घे. आता ही विचार करते मी आयडिया करते, तो येईलच नक्की. आता पाहूया तिने काय आयडिया केलेली आहे, अद्वैतला कसं बोलवून घेतलेलं आहे आईच्या घरी तिची कपडे घेऊन. आणि त्यांचं रोमॅन्टिक सीन सुद्धा थोडाफार दिसणार आहे, तो सुद्धा पाहूया आपण की कॉफी पिताना तो तिची उष्टी कॉफी कशी पितो. तर हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून हा एपिसोड जेव्हाही मी टाकते तेव्हा तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. तर पाहूया आपण पुढच्या भागात काय होणार आहे. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटू याच वेळेत. बाय बाय.